श्रोते, सिनेमा हे मनोरंजनाचं साधन आहे, त्याच वेळेला ते प्रबोधनही करतं. समाजाचं प्रतिबिंब हे साहित्यात आणि साहित्यातून पुढे वेगवेगळ्या कला माध्यमातून आपल्याला उतरताना दिसतं. हा सिनेमा गावोगावी पोहोचवण्यासाठी, रुजवण्यासाठीची चळवळ काही ध्येयवेड्या माणसांनी हाती घेतली आहे. त्यामध्ये एक प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे अमरजित आमले आणि त्यांचा सहकारी विजय कलमकर. आज आपण इथे स्टुडिओमध्ये विजय कलमकर यांना आमंत्रित केलं आहे. सर्वप्रथम त्यांची ओळख करून देते. कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचा हा तरुण दिग्दर्शक आहे. तो सिनेनिर्माता आहे, स्टोरी टेलर, कथनकार आहे, दिग्दर्शक आहे, संकलक आहे. 20 वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आहे. त्याने फिल्म एडिटिंगचा PG डिप्लोमा केलेला आहे, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि आपल्या सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्का म्हणजे 1997 साली शालांत परीक्षेमध्ये आपल्या राज्यातना दिव्यांगांमधून सर्वप्रथम येणारा असा विजय कलमकर. आपल्यातल्या न्यूनत्वावर, शारीरिक व्यंगावर मात करत त्याचा इथपर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. पानी फाउंडेशनचं कामही त्याने केलेलं आहे. चित्रपटविषयक शिक्षण संस्थांमध्ये फॅकल्टी म्हणून, मार्गदर्शक म्हणून विजय जात असतो. आणि राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवामध्ये बेस्ट एडिटर अवॉर्डने त्याचा सन्मान झालेला आहे. यंग अचिव्हर अवॉर्डही त्याला मिळालेला आहे. कुर्ला टू वेंगुर्लाचा दिग्दर्शक, तसंच हमने जीना सीख लिया या चित्रपटाचा असोसिएट डिरेक्टर आणि अनेक लघुपटांचा तो निर्माता आहे. तर विजय, ही तुझी या क्षेत्रातली थोडक्यात ओळख, म्हणजे तुझा बायोडेटा खूप मोठा आहे, त्यातल्या काही गोष्टी मी आता श्रोत्यांना सांगितल्या आहेत. पण या पलीकडे जाऊन सिनेमा हे माध्यम लोकांपर्यंत पोहोचवावं असा निश्चय तुम्ही सर्वांनी केलात. तर मुळात तू सिनेमाकडे कसा वळलास त्याविषयी सांग. मी शाळांमध्ये अनेक कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असायचो. 1 वर्षाचा असताना जेव्हा मला पोलिओ झाला आणि मग त्याच्यानंतरचा माझा प्रवास, म्हणजे शारीरिक व्यंग आल्यानंतर माणसाची पूर्णपणे मानसिकता बदलते आणि त्या मानसिकतेला ग्रूम करावं लागतं, वेगळ्या पद्धतीनं त्याला नर्चर करावं लागतं. फॉर्च्युनेटली अरविंद गंडभीर हायस्कूल जी जोगेश्वरीला शाळा आहे, त्या शाळेत मला जे शिक्षक लाभले, त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या मोटिवेशनने, शिवाय सुधाताई वाघ आणि दादा पटवर्धन ज्यांनी गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी काम केलं आहे. आज स्नेहा ज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुधाताई ते काम अजून कंटिन्यू करतायत. तर हे सगळ्या व्यक्तींमुळे माझ्यातला जो आत्मविश्वास आहे ना, तो हळूहळू जो न्यूनगंड अपंगत्वामुळे आलेला तो दूर सारत याचं कन्व्हर्जन आत्मविश्वासामध्ये झालं. आणि मी कल्चरली खूप ॲक्टिव्ह झालो. वक्तृत्व असेल, वादविवाद असेल, अभिनय स्पर्धा असतील, आणि ती कलेची आवड निर्माण झाली. पण कलेमध्ये आपण करिअर करू असं कधीच विचार केला नव्हता. इनफॅक्ट अभ्यासात सुद्धा बरा होतो, त्यामुळे इंजिनिअरिंग करायचं, चांगली नोकरी करायची आणि लवकरात लवकर आयुष्य सेटल करायचं. कारण माझे वडील गिरणी कामगार होते. अच्छा. तो 82चा माझा जन्म आणि तो संपाचा काळ, मोठ्या 4 बहिणी, आणि असा त्या खडतर याच्यामध्ये एकच ध्येय होतं की लवकरात लवकर फायनान्शियली सेटल व्हायचं. पण सगळी कलाटणी मिळाली जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो. वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होतो. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक INT जी रेप्युटेड एकांकिका कॉम्पिटिशन असते तिकडे आम्ही रिप्रेझेंट केलं आमच्या कॉलेजला. तिकडे अमरजित आमले आम्हाला भेटायला आले. अच्छा. आणि अमरजित आमल्यांनी आम्हाला एकांकिका झाल्यानंतर ते आमच्याशी बोलले आणि आम्ही त्यांना इन्व्हाइट केले की सर तुम्ही आमच्याकडे एकांकिका पुढच्या वर्षी बसवायला या. आता अमरजित आमले तेव्हा संवेदना नावाची एक मुवमेंट चालवायचे, ज्याच्यामध्ये निर्मल पांडे, सौरभ शुक्ला असे वेल नोन लोक होती आणि थिएटरची मुवमेंट होती. पण अमरजितच्या डोक्यामध्ये हे क्लिअर होतं की सिनेमामध्ये अशी मुवमेंट आपल्याला उभी करायला पाहिजे. सिम्पल लॉजिक काय आहे की आज महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी महाराष्ट्रात येऊन त्यांची सिनेमा क्षेत्रामध्ये लॉबी तयार केली, पण मराठी माणसांनी ते केलं नाही. लॉबी इन द सेन्स कुटुंब नाही तयार केलं. मराठी माणूस एकटा लढत राहिला. सो जेव्हा 2000 साली आम्ही एकत्र बसलो, विचार विनिमय केला, तेव्हा अमरजितने आमच्या डोक्यामध्ये हे रुजवलं की हे काम झालं पाहिजे महाराष्ट्रात. आणि आम्ही असे 5-6 तरुण होतो जे असे एकदम झपाटलेले होतो आणि असं वाटलं की अरे हा यार, हे काहीतरी ग्रेट आहे आणि हे आपण करायला पाहिजे, आपण याचे पायोनियर झालं पाहिजे. आणि आम्ही महाराष्ट्रात अनेक ग्रामीण भागांमध्ये जिथे जिथे आम्हाला बोलवलं गेलं तिथे तिथे अमरजित सोबत जायचो. अमरजित तिकडे फिल्म मेकिंग वर्कशॉप्स कंडक्ट करायचा. आता ही वर्कशॉप्स काय असतात, म्हणजे सिनेमा निर्माण करण्यासाठी नवी पिढी घडवणं, त्याच्यासाठीच्या कार्यशाळा, याचा काही अभ्यासक्रम असा असतो का मुलांशी बोलणं, मुळात त्यांच्यामध्ये सिनेमाची आवड रुजवणं असा भाग असतो?
आवड रुजवणं असतंच, पण ॲट द सेम टाइम आम्ही जे 5-6 जण होतो हा. त्यांच्यामध्ये काय अमरजितने पहिल्यांदा आयडेंटिफाय करायला सुरुवात केली की तुम्ही काय करू शकता. सो मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कलेची आवड होती. सो पहिल्यांदा जेव्हा अमरजित माझ्याबरोबर इंटरॅक्शन झालं तेव्हा पहिल्यांदा मला ऍक्टर बनायचं होतं, जे की बहुतांशी आम्हाला अनुभव येतो की जो तो येतो त्याला ऍक्टर बनायचं असतं. बरं. तर अमरजित म्हणाला की ऍक्टिंगपेक्षा तुझ्यामध्ये ना मला जास्त वेगळ्या पॉसिबिलिटीज दिसतात. त्या पॉसिबिलिटीज काय आहे, तर तू एक चांगला दिग्दर्शक होऊ शकतोस. तू ज्या पद्धतीनं बोलतोस, तू ज्या पद्धतीने विचार करतोस, मला असं वाटतं की एक फिल्म मेकर म्हणून तुझी आयडेंटिटी निर्माण होऊ शकते. आणि मला अजूनही आठवतंय, आम्ही वसंतदादाच्या कॅन्टीनमध्ये बसलेलो आणि एकदम अचानकपणे एक व्यक्ती आपल्याबद्दल इतक्या कॉन्फिडन्सने बोलत आहे, कारण फिजिकली डिसेबल्ड असल्या कारणाने आउट ऑफ द वे जाऊन आपण काहीतरी करू शकतो, हे कधीच आयुष्यामध्ये कोणी बोललं नव्हतं. ज्या आपल्या सरदोपट गोष्टी होत्या, शिक्षण असेल, स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये पुढे जात होतो. पण सिनेमासारख्या क्षेत्रामध्ये मी जाऊ शकतो आणि मी दिग्दर्शक म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकतो, हे पहिल्यांदा एक माणूस कोणतरी मला सांगत होता. म्हणजे ही पारखी नजर आहे अमरजित आमले यांची, आणि त्यांनी तुझ्यातले गुणग्राहकता त्यांच्यातली इतकी मोठी, त्यांनी ते ओळखलं. आणि तेव्हा असं वाटलं की अरे आपण हे करू शकतो, हा माणूस बोलतोय खरा, पण खरंच आपण करू शकतो का. तर ते म्हणाले की आपण एक काम करूया, आपण एक ना शॉर्ट फिल्म बनवूया. आणि त्यांनी आम्हाला म्हणाले की तुम्ही बनवा, तुम्ही विषय द्या आणि त्या विषयांवरती शॉर्ट फिल्म बनवा. आता या शॉर्ट फिल्म बनवण्याचा जो प्रवास होता ना, तो खूप इंटरेस्टिंग होता, कारण आम्हाला त्यावेळेला कॅमेरा वरून धरायचा, वरून शॉट घ्यायचा एवढं माहिती होतं, पण त्याला टॉप अँगल म्हणतात हे नव्हतं माहिती, किंवा कॅमेरा आता हा शॉट आहे ना आपण डावीकडून असा उजवीकडे वळवत घेऊया, तेव्हा हे माहिती नव्हतं की याला आपण ट्रॅक शॉट म्हणतो. तर असं करत 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 आम्ही त्या शॉर्ट फिल्म्स बनवल्या. माझी पहिली फिल्म एक दिन बदलाचा नावाची होती, आणि जेव्हा पहिली फिल्म झाली आणि आम्ही आमच्या मित्राच्या घरी स्क्रीनिंग केलं, आणि तेव्हा अ फिल्म बाय विजय कलमकर असं आलं. भले ती छोटी फिल्म होती, फार चांगली झाली नव्हती, पण आपण एका फिल्मची निर्मिती केली, एका फिल्मचं दिग्दर्शन केलं, हा कॉन्फिडन्स आला मनामध्ये आणि असं वाटलं की येस आपण करू शकतो, आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. हे पहिलं पाऊल पडलं. करेक्ट. एका अर्थी तुझा व्हीलचेअरवरचा प्रवास जो होता, तर तिथून तू समर्थपणे उभा राहिलास खऱ्या अर्थाने असं म्हणता येईल. पण मग सिनेमा प्रसार हा गावोगावी करण्यासाठी तुम्ही जाता त्यावेळेला त्यातली दिग्दर्शनाची जी वाट आहे ती या मुलांपर्यंत तू कशी नेतोस त्याविषयी सांग. सगळ्यात पहिलं तर मला हे माहिती होतं की जर अमरजित सोबत वेगवेगळ्या वर्कशॉपच्या माध्यमातून आपल्याला हे दिग्दर्शनाचा किंवा इन जनरल सिनेमा पोहोचवायचा असेल तर आपल्याला स्वतःला ट्रेन होणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने मग मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची एंट्रन्स दिली, जिथे त्यावेळेला भारतातनं 8 मुलं निवडले जायचे. आणि समहाव म्हणजे कंटिन्युअस एफर्ट्स करत जवळजवळ 4थ्या अटेम्प्टला मी ती क्वालिफाय करू शकलो. आणि फिल्म एडिटिंगमध्ये मी तिकडे प्रवेश मिळवला. आणि फिल्म एडिटिंगच्या प्रवासानंतर मला लक्षात आलं की अरे एक चांगला संकलक, एक चांगला दिग्दर्शक होऊ शकतो, कारण त्याला एक्झॅक्टली कोणते शॉट किती वापरायचे, त्याचं ॲस्थेटिक काय असतं याचं ज्ञान मला तिथे मिळालं. आणि त्या दरम्यान मला एक खूप सुंदर संधी मिळाली. 2004 साली गोव्याला जो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असतो, त्यांनी एक स्पर्धा ऑर्गनाईज केलेली, 24 तासात सिनेमा बनवायचा. अच्छा. शॉर्ट फिल्म. आणि त्यांनी भारतभरातून विषय मागवलेले. त्यांचा विषय होता निसर्ग आणि हिंसाचार. आणि आम्ही त्या निसर्ग आणि हिंसाचार या विषयाला घेऊन त्यांना एक स्टोरी दिलेली, जी स्टोरी तिथे सिलेक्ट झाली. आणि त्यांनी मग गोव्याला त्या सिलेक्टेड टीम्सना बोलवलं. सकाळी 10 वाजता कॅमेरा द्यायचा, दुसऱ्या दिवशी 10ला तुमची फिल्म रेडी असली पाहिजे. आणि रंग नावाचा लघुचित्रपट मी दिग्दर्शित केला, आमच्या पूर्ण त्या कच्च्या पक्क्या लिंबू टीमने तयार केला. पण तो अख्ख्या भारतातल्या त्या 40 फिल्म्समध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तिकडे त्याला अवॉर्ड मिळाला. आणि ही मोठी उभारी देणारी घटना म्हणायला लागेल. करेक्ट. आणि एवढ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट प्लॅटफॉर्मवरती सर्वोत्कृष्ट फिल्म रंग, विजय कलमकर, आणि तो अवॉर्ड सेरेमनी, आणि मग त्यावेळेला इतके इंटरव्ह्यूज, दूरदर्शनवरती इंटरव्ह्यू, चित्रपटात इंटरव्ह्यू, ते पहिलं पाऊल होतं जेव्हा स्पंदन म्हणून अशी एक चळवळ कुठेतरी महाराष्ट्रात रुजतीये सिनेमा प्रसाराची, हे कुठेतरी मीडियासमोर आलं. मला कॉन्फिडन्स आला की येस, कालपर्यंत आम्ही आमच्यामध्ये फिल्म बनवत होतो, आज भारतातल्या 40 फिल्ममध्ये आपला चित्रपट वेगळा ठरला, म्हणजे आपल्याला सुद्धा थोडीशी गती या चित्रपटा क्षेत्रामध्ये आहे. घरच्यांना कन्व्हिन्स झालं की ओके याला जमतंय, त्यामुळे वाट सुकर झाली. आता हे जेव्हा कौशल्य मी घेत होतो तेव्हा या कौशल्याचा वापर आपण आपल्या या फिल्म मेकिंगच्या वर्कशॉप्समधून कसा करता येईल हा पुढचा प्रश्न होता. आम्ही काय करायचो, आम्ही गावाखेड्यांमध्ये कुठे गेलं की 1 दिवसाचं ते एक सेमिनार घ्यायचं आहे अमरजित. त्या सेमिनारमध्ये त्यांचा थॉट काय आहे ते त्या सगळ्या जे कोणी सेमिनारला मुलं आलेली आहेत त्यांना सांगायचे. त्यातून ज्यांना तो थॉट रुजतो ते एक 20-25 मुलं एनरोल करायचे त्या वर्कशॉपला. बरं, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट.
अच्छा. याच्यात कुठेही पैशाची देवाणघेवाण नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अमरजितचं ते वेगळंच पॅशन आहे. म्हणजे एक ध्येयवेडी व्यक्ती आहे ती, खरोखर देवेडी व्यक्ती आहे ती. आणि हे सगळं ते रुजला थॉट की मग त्या 20-25 मुलांकडून वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांच्याकडून फिल्म बनवून घ्यायच्या. मग तुम्ही विषय आणा, मग त्या विषयांबद्दल चर्चा व्हायची. मग त्या विषयाला जर शॉर्ट फिल्म या प्रकारात जर आपल्याला गुंफायचं असेल मग स्क्रीन प्ले काय असतो, एक सीन, दुसरा सीन, तिसरा सीन. मग हा सीन जर पडद्यावर एक्झिक्यूट करायचा असेल तर कशा पद्धतीने शॉर्ट डिव्हिजन, मग ते करून आणायचे. मग आम्ही त्यांच्याबरोबर ते रिफाईन करायचो. असं ते ट्रेनिंग व्हायचं. आणि बरं, गावाखेड्यांमध्ये असल्या कारणाने रिसोर्सेस फार कमी असायचे. सो अमरजीतचं हे म्हणणं होतं की जितके लिमिटेशन्स मध्ये काम कराल तितकं तुम्हाला जास्त तुमची क्रिएटिव्हिटी फुलून येईल. या तत्वावरती मग आम्ही हळूहळू करत करत अल्टिमेटली त्यांना अगदी स्वस्तातला कॅमेरा अवेलेबल करून द्यायचो. त्यानंतर एडिटिंग सेटअप सुद्धा असं ॲडॉबचं फ्री व्हर्जन डाउनलोड करून घेणं, त्याच्यातून त्यांना एडिटिंग करणं. मग पहिला कट बनवला, मग त्यांच्याबरोबर बसलो, मग ते अजून रिफाईन केलं. असं करत 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 एक दिवस यायचा जेव्हा त्यांच्या पालकांसमोर त्यांनी बनवलेल्या फिल्मचं स्क्रीनिंग व्हायचं. बरं. आणि ही काय वयाची मुलं असतात साधारण एक कॉलेजमधलीच मुलं असायची. म्हणजे साधारण एक 12वी पासून ते अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत. आणि कोणी ग्रॅज्युएशन करून जॉब करतायत. म्हणजे साधारण मी तुम्हाला सांगतो 20 ते 40चा वयोगट असायचा हा पूर्ण कम्प्लीटली. हा सगळा तरुणाईचा उन्मेष आहे असं म्हणता येईल. करेक्ट. आणि मग या फिल्म्स जेव्हा ते स्वतः बघायचे, ज्या प्रक्रियेतून मी गेलेलो ना, की जेव्हा मी पहिल्यांदा माझी फिल्म पाहिलेली आणि फिल्म बाय विजय कलमकर पाहिलेलं, तो आनंद, तो आत्मविश्वास त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर असतो. आता काही 25-30 मुलं आली की काय सगळेच काय सिनेमात करिअर म्हणून येत नाहीत. त्यातले 4-5 मुलं अशी असायची की ज्यांना असं वाटायचं की आपण त्या क्षेत्रात जाऊ शकतो. मग तिथून खरा प्रवास सुरू व्हायचा. जनरली शिबिरं इथे संपतात, पण अमरजितचं शिबिर इथून ऍक्च्युली सुरू व्हायचं. मग ते काय करायचे, ते दर आठवड्याला किंवा दर महिन्याला, जवळ असेल तर आठवड्याला, नाहीतर लांब असेल तर महिन्याला स्वतःच्या खर्चाने तिथे जायचे. देवगड, कणकवली, नीरा, बारामती. आणि त्या मुलांच्या मीटिंग्स घ्यायचे आणि त्यांच्यातलं जे बीज आता रुजलंय ना सिनेमाचं, ते फुलवत राहायचे. आणि त्या फुलवण्याच्या प्रक्रियेमध्ये काय करायचे ते, तर त्यांच्या विचारांवर काम करायचे. आणि त्या विचारांमध्ये त्यांना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सना, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असेल, FTI, जिथून मी फिल्म एडिटिंगमध्ये स्पेशलायझेशन केलं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली, ललित कला केंद्र, मुंबई युनिव्हर्सिटीचे नाट्यशास्त्रातले जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, या एंट्रन्सना त्यांची तयारी करून घ्यायचे. आणि आम्ही जे आता इन्स्टिट्यूट्समधून पासआउट झालोय किंवा इन्स्टिट्यूटमधून शिकत आहोत, आम्ही त्यांचे वर्कशॉप्स घ्यायचो त्या परीक्षांचे. अच्छा, त्या प्रवेश परीक्षेसाठीची तयारी करून घ्यायचो. आणि अशी अनेक मुलं स्पंदनच्या माध्यमातून FTI, NSD, काही जण तर फॉरेनला पण गेले, लंडन फिल्म अकॅडमी, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी. ज्या मुलांना कदाचित या अशा काही संस्था आहेत त्याची पुरेशी माहिती नसेल, नाही का? करेक्ट. काही कल्पना नसते. आणि मुळात हे क्षेत्र आपण करू शकतो हेच नसतं. म्हणजे बरेचदा असं वाटतं की ही स्वप्न कोणी पाहावी, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ती माणसं या सिनेमाकडे जातील. करेक्ट. आणि इनफॅक्ट मला माझ्या घरी जेव्हा मी इंजिनिअरिंग केल्यानंतर बिईंग अ ब्रिलियंट स्टुडंट, मी जेव्हा हा प्रस्ताव मांडला की मला सिनेमात जायचंय, तेव्हा माझ्या घरी तर बैठक झालेली. आणि हेच जे जनरल पालकांचं असतं की हे क्षेत्र आपलं नाही आहे, तो एक साधा गिरणी कामगाराचा मुलगा आहे. आणि एक्झॅक्ट अपोजिट कॉलेजमध्ये गेल्यानंतर अमरजित बरोबर मीटिंग व्हायची आणि अमरजित म्हणायचं नाही, हे करायचं, हे थॉट्स, हे मीडिओकर थॉट्स आपण ब्रेक करायचे आणि आपण करून दाखवायचं. वेळ लागेल, तपस्या आहे, साधन आहे, पण विजय आपण हे करायचं. तर तो कॉन्फिडन्स आहे ना. आणि तरुण वयात असताना ना आपण अशाच विचारांकडे जास्त आकर्षित होतो की जिथे आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवण्याची पॉसिबिलिटी असते. पुढे तू पानी फाउंडेशनशी जोडला गेलास आणि नंतर तुमचा अलीकडे साकारलेला सिनेमा कुर्ला टू वेंगुर्ला, ज्याला त्या मानाने मला वाटतं चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी कमी तुम्हाला वाव मिळाला, पण तरीसुद्धा तुम्ही तो लोकांपर्यंत पोहोचवता आहात अगदी आजसुद्धा. हे कसं काय घडतंय? जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटमधनं पासआउट होऊन बाहेर आलो तेव्हा सत्यजित भटकळ आमचे खूप जवळचे स्नेही आहेत पानी फाउंडेशनचे. तर त्यांनी मला एक महिनाभरासाठी जस्ट ते आयडिएशन होतं पानी फाउंडेशनचं. तर काही राजस्थान गव्हर्नमेंटने बनवलेल्या जलसंधारण या विषयावरच्या फिल्म्स त्यांनी मागवलेल्या आणि त्यातून काही इंटरेस्टिंग व्हर्जन, शॉर्ट व्हर्जन बनवायचे होते आम्हाला. आणि ते काम त्यांनी मला दिलं. आणि ते केल्यानंतर त्याच्यात मी एडिटिंग केलं, माझा स्क्रिप्ट रिराईट केलं, आवाज दिला माझा. आणि त्यांना ते खूप आवडलं. तर ते म्हणाले की विजय, आता तू आमच्याकडे जॉईन होऊ शकतोस का क्रिएटिव्ह असोसिएट म्हणून. सो माझ्यासाठी अपेक्षित होतं आणि अनपेक्षित होतं, कारण मला बनवायची होती फिल्म आणि हे मला म्हणत होते की तू आमच्यासाठी काम कर. पण
आमिर खानसारखं एक व्यक्तिमत्व होतं ज्याच्या अंडर काम करायला मिळणार होतं, सत्यजित भटकळांसारखे इतके हुशार व्यक्ती आणि दिग्दर्शक ज्यांच्यासोबत काम करायला मिळणार होतं, प्लस जलसंधारण या विषयावरती ऑथेंटिक काम करायला मिळणार होतं. सो मी ती ऑपॉर्च्युनिटी घेतली. 4 वर्ष क्रिएटिव्ह असोसिएट म्हणून काम केलं. अनेक जलसंधारण या विषयावरचे व्हिडिओ रिसर्च करून बनवले, लिहिले, एडिट केले, आवाज दिला. चतुरराव नावाचं जे कॅरेक्टर आहे ज्याच्या माध्यमातून जे व्हिडिओ प्रेझेंट होतात तो आवाज माझाच आहे. तर असं करत 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 4 वर्ष झाल्यानंतर मला लक्षात आलं की अरे आता ती जी फिल्म मेकर आणि दिग्दर्शनाची जी हे होती ना इच्छा होती ती परत त्रास द्यायला लागली. आणि मग एक निर्णय घेतला की नाही आता मी नोकरी या विषयात जरा कम्फर्टेबल होतोय आणि मग मी तो निर्णय घेतला जॉब सोडण्याचा आणि जॉब सोडला आणि कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाची मुहूर्तमेढ तिकडे रुजवली. पण या दरम्यानच्या काळात अमरजीतच्या संपर्कात हो, अमरजीत आमले आणि आमचं म्हणजे काय म्हणतात ते एक प्रकारे काय काय म्हणता येईल त्याला, ते सूत आता आयुष्यभर तुटणार नाहीये. गुरु शिष्याचं नातं, गुरु शिष्याचं नातं आहे ते, का मित्रत्वाचं नातं, मित्र गुरु शिष्य सगळं आहे ते. कारण मित्रासारखे आम्ही भांडतो सुद्धा, आमचे मतभेद सुद्धा होतात, पण अल्टिमेटली आम्हाला एक माहिती आहे की आम्ही दोघं जण एका विशिष्ट ध्येयाने एकत्र आलो आणि ते ध्येय आपल्याला कुठेही बाजूला करायचं नाहीये. सो कुर्ला टू वेंगुर्ला असंच वर्कशॉपच्या माध्यमातून जेव्हा कोकणामध्ये आम्ही होतो तर आम्ही एका मंगल कार्यालयामध्ये स्क्रिप्ट रायटिंग लिहित होतो. आम्ही असेच कुठे धर्मशाळा, मंगल कार्यालय, कुठे कोणाचं घरबीर असं आमचं चालू असतो प्रवास. तर त्या मंगल कार्यालयाचे ओनर आम्हाला भेटले आणि ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का माझं मंगल कार्यालय आहे पण माझ्या मुलाचं लग्न नाही जमत आहे. आणि कोकणामध्ये हा विषय खूप स्ट्रॉंग आहे की अनेक श्रीमंत शेतकरी आहेत, मच्छीमार आहे, पण मुलं नाही आहेत, मुलांचं लग्न जमत नाही कारण सगळ्यांना शहरात यायचं आहे. लग्नासाठी मुली मिळणं कठीण जात आहे. सो त्यांच्याकडून आम्हाला जेव्हा हा विषय कळला की अरे त्यांच्या मुलाचं लग्न जमत नाही, सो आम्ही थोडंसं बोललो त्याबद्दल आणि कळलं की लग्नासाठी मुलगीच मिळत नाहीये. लग्नासाठी मुली मिळणं हा कठीण प्रश्न निर्माण झाले कारण शहरांबद्दलचं आकर्षण वाढलंय. गावामध्ये राहणारा मुलगा कोणालाच नकोय. आणि नंतर जेव्हा आम्ही या विषयाबद्दल अजून रिसर्च करायला लागलो लक्षात आलं की मराठवाडा, विदर्भ अगदी सगळीकडे हा विषय आहे. इनफॅक्ट माझा जो सिनेमॅटोग्राफर आहे रंगनाथ बाबू तो हैदराबादचा आहे, FTIचा माझा सिनियर. जेव्हा त्याला स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा तो सुद्धा हे म्हणाला की हा विषय आमच्याकडे सुद्धा आहे. आणि म्हणजे ही समस्या बऱ्याच ठिकाणी आहे. आणि म्हटलं की याच्यावर आपण चित्रपट बनवला पाहिजे. आणि मग आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली. पण हा सिनेमा बनवताना सुद्धा तुम्ही कोकणातल्या अगदी साध्या मंडळींना हाताशी धरून बनवलेला आहे चित्रपट. म्हणजे पुन्हा त्याच्यासाठी खूप मोठे हिरो वगैरे यांच्या शोधात तुम्ही गेला नाही. काय होतं की मुळामध्ये सिनेमा बनवायचा तर तो अतिशय लोकांशी कनेक्ट होणारा सिनेमा बनवला पाहिजे हे आमच्यावर संस्कार होते. मातीतला सिनेमा. कारण आम्ही जेव्हा शॉर्ट फिल्म्स केलेल्या त्या सुद्धा याच भावनेतनं केलेल्या. आणि वेंगुर्ल्याला आमचं एक वर्कशॉप झालेलं आणि त्या वेंगुर्ल्याच्या मातीमध्ये आम्हाला लक्षात आलं की अरे इथेच इतकी लोक आहेत ज्यांच्याबरोबर आपण काम करू शकतो. त्यामुळे मग तिकडे वर्कशॉप घेतलं. त्या वर्कशॉपच्या माध्यमातून अनेक कलाकार, अनेक तंत्रज्ञ तिथेच आम्ही तयार केले. आणि मग एक जेव्हा वेळ आली लक्षात आलं की आता आपण तयार आहोत सिनेमा बनवायला, तेव्हा मग सिनेमासाठी निर्माते शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण फर्स्ट टाइम फिल्म मेकर होतो, एज्युकेटेड निर्माते जे शिक्षित आहेत तशी संख्या फार कमी आहेत. फायनान्सर्स आहेत पण शिक्षित निर्माते नाही आहेत. तर त्यामुळे प्रत्येकाच्या काहीतरी अटी असायच्या, प्रत्येकाचे स्वतःचे काहीतरी टर्म्स अँड कंडिशन असायचे. आणि असं वाटलं की हा सिनेमा जर आपल्याला पाहिजे तसा बनवायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा लोक चळवळीतून हा सिनेमा बनवणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही आवाहन केलं. आमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना स्क्रिप्टचं नॅरेशन केलं. आणि मग अमरजीत सरांचे एक मित्र आहेत कैलास गावडे, ते आले. मग माझा मित्र अविनाश सोनावणे जो साऊंड डिझायनर आहे तो तयार झाला. असे करत करत थोडा फायनान्स करत मग आमचा सिनेमॅटोग्राफर आहे त्याचा एक हैदराबादला मित्र आहेत MV शरदचंद्र, त्यांनी थोडासा फायनान्स केला. माझे काही मित्र आहेत त्यांनी थोडे पैसे टाकले. असं करत सिनेमा म्हणजे जसे लोक चळवळीतून माणसं तयार होती ना तशाच लोक चळवळीच्या माध्यमातून हा सिनेमा तयार झाला. म्हणजे एका परीने कुर्ला टू वेंगुर्ला हे सुद्धा सिनेप्रसाराचं माध्यम ठरलं. एक्झॅक्टली. इनफॅक्ट म्हणजे ज्यांचा सिनेमा निर्मितीशी काही संबंध नव्हता ते फक्त सिनेमाच्या प्रेमापायी आणि कुर्ला टू वेंगुर्ला स्क्रिप्टच्या प्रेमात पडून ते निर्माते झाले. त्यामुळे अनपेक्षितपणे निर्माते तयार झालेले आहेत कुर्ला टू वेंगुर्लाचे. सो तो जेव्हा सिनेमा तयार होण्याच्या प्रक्रियेत म्हणजे शेवटच्या टप्प्यावर होता, 5 दिवसाचं शूटिंग बाकी होतं आणि कोविड आला. आणि त्याच्यानंतर मग सगळं गणित बदललं. कारण काही म्हटलं जरी लोक चळवळीतून पैसा उभा राहिलेला तरी सुद्धा पैशाचं गणित तिथे होतच म्हटलं ते. आणि पण मग ते 5 दिवस आम्ही 1 वर्षानंतर पूर्ण करू शकलो. मग सिनेमा तयार झाला, पोस्ट प्रोडक्शन झालं त्याचं. आणि मग आता सिनेमा वितरित करायची वेळ आली. आता पुन्हा असं लक्षात आलं की अरे सिनेमा वितरित करायचा तर आपल्याला स्टुडिओज आणि कॉर्पोरेटचं पाठबळ पाहिजे.
तर सिनेमा तेवढ्या मोठ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचेल. हां. पण पुन्हा एकदा तेच आहे की कॉर्पोरेटची गणितं प्रत्येक वेळेला इंडिपेंडंट फिल्म मेकरबरोबर जुळतातच असं नाही. मोठे मोठे स्टुडिओज इंटरेस्टेड होते, पण अल्टिमेटली काहीतरी गोष्टी जुळून येत नाहीत आणि मग आपल्याला इंडिपेंडंट प्रवास करावा लागतो. तो प्रवास शेवटी आम्हाला करावा लागला. फॉर्च्युनेटली पिकल एंटरटेनमेंट, जे समीर दीक्षित म्हणून वितरक आहेत, जे एकमेव मराठी वितरक आहेत, त्यांना सिनेमा खूप आवडला आणि ते म्हणाले अरे की मला या सिनेमाचं वितरण करायला खूप आवडेल. अच्छा. आणि त्यांच्या सोबतीने मग आम्ही सिनेमा वितरणाची प्रक्रिया सुरू केली. मला वाटतं हे सुद्धा सगळे शिकण्याचे टप्पेच होते नाही का? म्हणजे हा चित्रपट साकारणं, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, ही आणखी पुढची कसरत होती. इनफॅक्ट मला असं पहिल्यांदा वाटत होतं की सिनेमा बनवणं खूप अवघड गोष्ट आहे, पण जेव्हा सिनेमा वितरित करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की सिनेमा वितरण हे सिनेमा निर्मितीपेक्षा 100 पटीने जास्त अवघड आहे. कारण कोणत्या थिएटर्सना रिलीज होणार, कोणत्या शो टाईम मिळणार, किती पब्लिसिटी करायची, आपल्याकडे किती फायनान्स आहे, त्या फायनान्समध्ये किती बॅनर्स लावायचे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की त्यासाठी तुम्हाला म्हणजे दिवस रात्र खपवून घ्यावं लागतं. बरं, सगळीच समीकरणं परफेक्ट जुळतील असं नाही, त्यामुळे पुन्हा फायनान्स कुठेतरी आपल्याला खूप जपून विचार करावा लागतो. फॉर्च्युनेटली समीर सरांचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, त्यामुळे आमची बरीच समीकरणं करेक्ट बसली. फक्त झालं असं की त्याच वेळेला इतके मोठे चित्रपट हिंदीत आणि साऊथचे पण आले, कांतारा आला, थामा आला, दशावतार, तर त्या याच्यामध्ये झालं असं की आम्हाला थिएटर्स कमी मिळाले. सो आता हा स्ट्रगल नवीन होता की जर थिएटर्स कमी असतील, म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये थिएटर्स खूप चांगले मिळालेले, पण नंतर जसा कांतारा आल्यानंतर सगळे जे मराठी सिनेमे होते त्या सगळ्यांचे शोज कमी केले आणि आमचे पण शोज कमी झाले. आता आमच्यासमोर हा स्ट्रगल होता की अरे आता शोज कमी आहेत, मग लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं. पुन्हा एकदा आमची लोकचळवळ कामाला आली. सिनेमा ज्यांच्यापर्यंत पोहोचलेला आणि इतक्या वर्षात जे आमचे स्नेही तयार झालेले, आमची जी मुलं तयार झालेली, सगळ्यांनी आपलं सोशल मीडिया अत्यंत प्रभावीपणे वापरलं. आणि आमच्या इतक्या वर्षांचा अनुभव जो होता तो आम्ही इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवले, आमची सोशल मीडिया टीम एक स्ट्रॉंग तयार केली, समीर सरांच्या माध्यमातून चांगले PR, चांगली सोशल मीडिया टीम अपॉइंट केली आणि अशा पद्धतीची एक स्ट्रॉंग टीम तयार करून आम्ही आमच्या लेवलला सिनेमा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला. आता काय होतं की चांगल्या सिनेमाची किंवा चांगल्या कलाकृतीची जाहिरात नाही केली तरी जे लोक बघतात ना ते स्वतः त्याचे जाहिरातदार बनतात. कुर्ला टू वेंगुर्लाच्या बाबतीत हे झालं की ज्या ज्या लोकांनी सिनेमा पाहिला त्यांनी भरभरून कौतुक केलं. बरोबर, माउथ टू माउथ पब्लिसिटी. म्हणजे सई परांजपे, सयाजी शिंदे, सचिन खेडेकर, इतर दिग्गज मंडळी, निखिल साने, चिन्मयी सुमित राघवन यासारख्या सेन्सिबल लोकांनी व्हिडिओ बनवून टाकले की हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी बघितला पाहिजे, हा चांगला सिनेमा आहे. आणि त्यामुळे कोणत्याही स्टुडिओच्या पाठबळाशिवाय महाराष्ट्रात 55 दिवस सिनेमा आम्ही थिएटरमध्ये टिकवू शकलो. अच्छा. आज तुम्ही बघाल तर मराठी सिनेमात 2-3 दिवस मॅक्झिमम आठवड्याच्या पुढे पण जात नाही, पण त्या सिनेरिओमध्ये केवळ आणि केवळ लोकांनी सिनेमाला उचलून धरलं म्हणून आम्ही 55 दिवस थिएटरमध्ये राहिलो. ही खरंच शिवधनुष्य होतं हे एका परीने असं म्हणता येईल. आणि अजूनही हा प्रचार आणि प्रसार सिनेमाचा सुरू आहे. अमरजीत आमले सुद्धा आजही खेडोपाडी फिरतायत आणि सिनेमा सांगतायत लोकांना काय आहे सिनेमा. करेक्ट. आता काय आहे ना की एक गोष्ट ना आमच्या लक्षात आली, मी जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटला होतो तेव्हा लक्षात आलं, आम्ही सिनेमा स्टडीज करायचो, तर लक्षात आलं की साऊथमध्ये सिनेमाची एवढी क्रेज काय आहे. तर तिकडे ना फिल्म सोसायटीज आणि फिल्म क्लब यांची खूप मोठी चळवळ असायची. अदूर गोपालकृष्णन यांसारखे जे डिरेक्टर होते यांनी ना हा सिनेमा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवला. म्हणजे त्यांनी अक्षरशः या सोसायटीज आणि क्लबनी सिनेमा लोकांपर्यंत घेऊन गेले, त्यातून त्यांच्यामध्ये सिनेमाचा DNA तयार झाला आणि म्हणून सिनेमाची इतके तिकडे क्रेज आहे. सो हे खूप मोठ्या वर्षांचं काम आहे आणि असं काम ग्राउंड लेवलला आपल्याकडे झालं नाही. आम्ही म्हटलं चला एक संधी आहे आपल्याकडे आपला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्याची. आणि गेले 3 महिने अमरजीत आमलेने ते व्रत घेतल्यासारखं, जसं ते वेड लागलं की ते पॅशनने करतात, तर गेले 3 महिने ते लिटरली कोकणामध्ये देवगडला त्यांनी बेस तयार केला आहे त्यांचा. आणि तिथून ते सगळ्या गावाकडे जिकडे जिकडे त्यांना बोला, कुठली ग्रामपंचायत असेल, कुठल्या मंदिराचा असेल, छोटीशी कुठली एखादी वाडी असेल, जिकडे जिकडे सिनेमा बोलवला जातो तिकडे तिकडे ते अतिशय नॉमिनल चार्जेस आकारून एक प्रोजेक्टर, एक स्क्रीन सेटअप घेऊन तिकडे आमचे मंदार पेडणेकर आहे, अमित लाड आहे, वैभव मेस्त्री आहेत, जे ऍक्च्युली या फिल्मचे आर्ट डायरेक्टर आणि साऊंड डिझायनर आहे अमित लाड आमचा, आणि हे दोघे आर्ट डायरेक्टर आहेत. पण त्या मुलांनी सुद्धा व्रत घेतल्यासारखं त्यांच्यासोबत आहेत आणि गावाखेड्यांमध्ये आता सिनेमाचा प्रचार आणि प्रसार होतोय. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. जसं पुण्याला प्रदीप वैद्य सरांनी द बॉक्स नावाचं एक थिएटर तिकडे आहे जिथे नाटकाचे प्रयोग होतात, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा सिनेमाबद्दल पोहोचला. आणि पुण्यामध्ये अनफॉर्च्युनेटली आम्हाला फार थिएटर्स मिळू नाही शकले होते, तर पुण्यातल्या प्रेक्षकांसाठी आम्ही द बॉक्समध्ये
मागच्या सिनेमा आठवड्यामध्ये 3 शोज ठेवले प्रदीप वैद्य सरांनी. तिथे तुझा स्क्रीनवरती लोकांनी पाहिला आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद आला की आता 24 ते 28 मध्ये जवळजवळ 6 शोज त्यांनी शेड्यूल केलेले आहेत. वा. आणि म्हणजे आम्ही इथे मुंबईत सुद्धा प्रयत्न करतोय की शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, नाटकांच्या थिएटरमध्ये आपल्याला स्क्रीनवरती फिल्म दाखवता येईल का. सो अशा पद्धतीनं सिनेमा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. याने काय होईल की हे जे डिस्ट्रीब्युशन मार्केट आहे ना सिनेमाचं, ज्याला मराठी निर्मात्यांना लिमिटेशन्स येतात हा. की त्यांचं काही लिमिटेशन्स आहेत डिस्ट्रीब्युशन मार्केट हिंदी आणि साऊथ सारखं पसरवण्यासाठी, तर या माध्यमातून आपल्याला एक पॅरलल व्यवस्था उभी करता येईल का मराठी सिनेमांच्या वितरणासाठी, तर तो हा प्रयत्न आहे. हा सगळा प्रपंच तुम्ही करताय खरं तर अवघड आहे आणि तुमच्या सगळ्यांसमोर एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे OTT प्लॅटफॉर्म. त्याच्यावरती काही दिवसातच चित्रपट येतात. तर याला तुम्ही काय उत्तर शोधलंय? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही गावोगावी छोटी छोटी थिएटर्स जे काही निर्माण करताय, पण त्यालाही मर्यादा आहे नाही का? बरोबर. काय आहे ना की सुरुवातीला जेव्हा OTT प्लॅटफॉर्म आला ना तेव्हा आम्हाला सुद्धा असंच वाटलेलं की कदाचित हळूहळू सिनेमाची क्रेज कमी होईल. पण तुम्ही बघाल गेल्या वर्षांमध्ये OTT आल्यापासून सिनेमाची क्रेज नाही कमी झाली. हां, थिएटरमध्ये फिल्म बघण्याचा जो अनुभव आहे ना ते काहीतरी एक वेगळं रसायन आहे. निश्चितच. आणि त्यामुळे तुम्ही जर चांगला सिनेमा बनवलात पहिली गोष्ट, दुसरा तो चांगल्या पद्धतीने वितरित केलात आणि लोकांमध्ये जर ही फिलिंग निर्माण करू शकलात ना थ्रू द करेक्ट पब्लिसिटी, काय की अरे हा सिनेमा जर मी थिएटरमध्ये नाही पाहिला ना तर माझं काहीतरी चुकेल, तो जिवंत अनुभव मला मिळणार नाहीये. करेक्ट. हां. आणि ही जर भावना प्रेक्षकांमध्ये रुजवली गेली ना तर लोक थिएटरपर्यंत येतात. OTT प्लॅटफॉर्म बद्दल मला अजून एक मुद्दा असा मांडायचा आहे की आज मराठी सिनेमाला OTT प्लॅटफॉर्मवरती एंट्रीच नाहीये. म्हणजे ज्या महाराष्ट्रात हे सगळे OTT प्लॅटफॉर्म त्यांचे हेड ऑफिसेस खोलून बसले आहेत तिथे हे फक्त हिंदी आणि साऊथच्या फिल्म घेत आहेत. बरं. मराठी सिनेमांना बरं काही निवडक सिनेमे घेतात, पण त्या निवडक सिनेमांचा सुद्धा क्रायटेरिया असतो तो काही असा काही फार मोठा आहे किंवा असं नाही आहे. मराठीमध्ये चांगले सिनेमे बनत नाहीत का? बनतात. आणि त्या सिनेमांना जर थिएटर्स मिळत नसतील तर OTT सारखा एक रेव्हेन्यू जनरेशन प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी ओपन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्ममध्ये हा जो प्रवेशद्वार बंद झाले ना मराठी सिनेमांसाठी ते उघडलं पाहिजे, खुललं पाहिजे. तर महाराष्ट्रात जो काही आता थोडाफार मराठी सिनेमा हळूहळू वर येतोय त्याला अजून वेग येईल. आणि हे अगदी आपण गेले काही वर्षांमध्ये जे हिट झालेले सिनेमे आहेत ते आपण बघितले. जर तसं असतं OTTमुळे जर लोक थिएटरकडे वळणार नसती तर आतापर्यंत थिएटरचा बिझनेस कधीच बंद व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. याचा अर्थ ती जादू लोकांच्या मनात आहे, फक्त ती निर्माण करण्याची जी करेक्ट प्रोसेस आहे ना ती प्रोसेस आपण केली पाहिजे. त्यात अनेक फॅक्टर्स आहेत. म्हणजे तुमच्याकडे सफिशियंट फायनान्स असणं आहे, तुमच्याकडे करेक्ट व्यक्ती असणं गरजेचं आहे, करेक्ट डिस्ट्रीब्युटर्स असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या फॅक्टर्सनी ती अफेक्टेड प्रोसेस आहे, पण ती प्रोसेस जर आपण करेक्ट साधली तर मला असं वाटतं की तो प्रश्न नाही आहे आपल्याकडे. वन्ही तो चेतवावा तसा तो वन्ही चेतवलेला आहे. ते चैतन्य पुढे सरकत राहणं हे खूप महत्वाचं आहे. ज्योतीने ज्योत लावण्याची गरज आहे. करेक्ट. श्रोते हो, गेला अर्धा तास आपण विजय कलमकर यांच्याशी संवाद साधतोय आणि सिनेमा प्रसारासाठी स्पंदन परिवाराच्या माध्यमातून त्यांचं कार्य कसं चाललंय त्याबद्दल आपण सांगितलं. या आपल्या गप्पांमध्ये वारंवार ज्यांचा उल्लेख झाला ते म्हणजे अमरजित आमले, कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचे लेखक आणि निर्माते. अमरजित सर नमस्कार. नमस्कार बोला. विजयच्या आत्ता मुलाखतीत तुमचा सातत्याने उल्लेख झाला की तुमच्यामुळे विजय सुद्धा सिनेमाकडे वळला आणि पुढे त्याचा इथपर्यंतचा प्रवास कुर्ला टू वेंगुर्लापर्यंतचा. तर हे सिने प्रसाराची ही चळवळ अशा पद्धतीने गावोगावी नेण्याचा विचार हा तुमच्या मनामध्ये कधी रुजला? 94ला मी कीर्ती कॉलेजला होतो. हा. इकडे एक थिएटर मुवमेंट सुरू झाली. तर 5 वर्ष ते संवेदना सिनेमा अशी चळवळ सुरू झाली ती. आणि बरीचशी आम्ही तेव्हा अंक काढायचो संवेदना नावाचा. हा. आणि त्याच्यात चिन्मय मांडलेकर पण होतं तेव्हा. बर. हा. आणि मग 6 वर्षानंतर मग लक्षात आलं की आपण 2000ला यांच्या कॉलेजमध्ये विजयच्या इंजिनिअरिंगला आलो 2001ला. हा. आणि तिथे स्किट बसवलं. पण डोक्यात होतं की असं एखादं सिनेमाची चळवळ म्हणण्यापेक्षा की त्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं हा विश्वास मराठी जनांमध्ये, मराठी मुलांमध्ये जनरली आपण विचार नाही करत की ह्याच्यात करिअर, आणि केला तरी अभिनय हेच जास्त प्रकर्षाने असतं. बरोबर. हो. तर म्हटलं याच्यात बाकी ज्या गोष्टी आहेत, तंत्र आहे, कॅमेरा आहे, डिरेक्शन आहे, एडिटिंग आहे, साऊंड आहे, कॉस्ट्युम डिझाईन आहे, प्रोडक्शन डिझाईन आहे, तर ह्याच्यात होऊ शकतं का? मग त्याचं उत्तम शिक्षण कुठे मिळेल? तिथे जाण्यासाठी काय करावं लागतं? ती तयारी कशी करून घेता येईल? तर ह्या सगळ्या गोष्टी
त्या वर्कशॉपमध्ये असायच्या. म्हणजे प्रिपरेटरी स्कूल एका परीने तुम्ही सुरू केलं सर्वांसाठी. पण आता त्याच्यात गंमत काय होती की मुळामध्ये कसं बघायचं सिनेमाकडे हा. करिअर म्हणून मुळात मेंदूवर जास्त काम झालं त्याच्यात. की मी काही शिकवत नाही कसा कॅमेरा काय, मला काही कळत नाही त्यातलं एडिटिंग कसं करायचं, मला तंत्र अजिबात कळत. पण अरे बाबा ह्याला एडिटर होऊ शकतो किंवा ते शोधणं. हा. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की अभिनयाला जास्त ग्लॅमर असल्यामुळं 95% लोक अभिनयासाठीच कार्यशाळेमध्ये येतात. बरोबर. हा. मग ते शोधणं की बाबा नाही तुझ्यामध्ये हे पण गुण आहे तर हे करून बघ, मग त्यांना छोटे छोटे एक्सरसाइज देणं आणि मग हळूहळू त्यांची तयारी ग्रुमिंग करून घेणं. तर असे जवळजवळ 15 मुलं इथनच FTI ला गेली, फिल्म अँड टेलिव्हिजन. हा, मग NSD ला काय गेली आणि अशा पद्धतीनं ती चळवळ जिथे मग कोकणात बोलवलं. चारू सोमणचे मित्र होते तिकडचे, तेव्हाचे आमदार होते कासारे कणकवलीचे प्रमोद जठार, त्यांनी बोलवलं. मग वेंगुर्ल्याला बोलवलं आणि मग कोकणात माझा प्रवेश झाला. मग तिथे आम्ही शॉर्ट फिल्म केली जी विजयने पहिली डिरेक्ट केली, मुक्ती, जिला रेड कार्पेट मिळालं. आणि मग त्याच्या लक्षात की यस तो एक उत्तम ह्याच्यामध्ये करू शकतो आणि त्याने ते कुर्ला टू वेंगुर्ल्याने सिद्ध केलं. खूप छान. आणि एका मोठ्या म्हणजे फुल स्क्रीनवरती ज्याला म्हणता येईल असा मोठा चित्रपट तुम्ही निर्माण केलात, ज्याच्यामध्ये कोकणातला निसर्गपणे, कोकणाच्या मातीतली माणसं ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर ही चळवळ सातत्याने आपली सुरू राहणार आहे का? या पुढचा प्रवास कसा असणार आहे? आता आम्ही एकतर हे करतोय की एकतर कोकणामध्ये थिएटर नसल्यामुळं आम्ही ग्रामीण भागात जागोजागी जाऊन प्रोजेक्टर आणि सगळं साधनं घेऊन जिथे बोलवतात तिथे आम्ही हा सिनेमा पोहोचवतो. कारण तो विषय इथे पोहोचला पाहिजे असे इथल्या लोकांचंही म्हणणं आहे. पण इथे आत इंटिरियरला खेडी आहे जिथे थिएटरचा काहीच संबंध नाहीये असं. तर तो आता मी सध्या कोकणात आहे, त्याच निमित्तानं 1.5 महिना गेला तेच काम करतो आहे. त्याला जोडून कार्यशाळेचं पण आता मी मालवणात आलोय जिथे एक कार्यशाळेचं त्यांनी एक नियोजन करणार आहे असं, आणि बाजूला लिखाण पण चालू आहे. ग्रेट. तर अशी ही सिनेमा प्रसाराची चळवळ विजय कलमकर आणि अमरजित आमले तुम्ही दोघंही चालवता आहात, पुढे नेत आहात. तर तुम्हाला ह्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद.